त्यांनी एक नीव लावली होती, एक फाउंडेशन केलं होतं स्वराज्यासाठी, आणि ते शिवरायाच्या मनामध्ये आणि धाडसामध्ये ते दिसून येतं. She was the strength, the mountain beneath the solid structure that she made her children grow up with. हर अन्याय के सामने वो खड़ी रहती थी, और मेरे ख्याल से हर एक इंसान जो आज के तारीख में भी जीता है उनसे वो इंस्पिरेशन ले सकता है. और ऐसे महान, फॉर अ वुमन कैरेक्टर, it is absolutely not only a pleasure, but I'm extremely humbled that he cast me for this role, and I'm thankful that I get to play such wonderful characters. So thank you both of you, and thank you Jyoti, and of course to this wonderful team which has made the picture go from here to here to here, and to the audience who's going to enjoy it. Thank you. आज करायची जी भूमिका होती त्याकरता रितेश बुवा आपल्या छाव्यांना माझ्या ऑफिसात घेऊन आले, आणि त्यांना मी एक फार बेकार हॅबिट लावले दोघांनाही. पंजाब स्वीट हाऊसचे समोसे आणि जिलब्या, दोघही मुलं जलेबी म्हणत नाहीत, जिलबी म्हणतात. आणि ती आमची दोस्ती, मैत्री जी आहे ती आता is going to go to eternity, because that is the bond that actually I said yes to, that the children will come and I'll sit with them and we'll do the scenes and have fun and eat jilbi and samose. In return, I don't know what struck him, but he said, I have an original idea which I want to run by you. Okay, I want to offer you a role. Now you know that I am not an actor on the shelf. It's not like I'm seen in OTT here or there. I don't. I was so overwhelmed. एक तो छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट, आणि त्यावर he is giving me such importance, and the graphic way that he described the scenes of Adil Shah. I mean, it was a given. I said, even if you didn't describe it, even if you didn't say anything about it, मी तर येतोच आहे, आणि मुलांचं जेव्हा शूटिंग असेल तर मी उभाच आहे त्यांच्याकरता. पूजेलाही होतो मी, द फर्स्ट पूजा दॅट हॅपन्ड, आणि जेव्हा अजय अतुल त्यांना पाहिलं मी. अंगावरचा शहारा कधीच खोटं बोलत नाही, कारण शहारा कधीच पैसा देऊन येत नाही. शहारा येतो भावनेनं, आणि जी भावना मला आत्ता व्यक्त करायची आहे त्यासाठी मला दोन ओळी अशा सुचतात की, साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, गतजन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्माला. तर माझे आजी आजोबा जिथून कुठून आले, मी धन्य झालो की मी या पुण्यभूमीत जन्माला आलो, ज्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारा वारा माझ्याही अंगावरून जेव्हा जातो तेव्हा तो माझ्या शहाऱ्याशी स्वतः बोलतो, आणि त्या वाऱ्यामध्ये माझ्या छत्रपतींची, आपल्या छत्रपतींची गाथा आहे. आता ती अशी गाथा आहे की एक काय 100 चित्रपट निघाले तरी सुद्धा ती कोणी सामावू शकत नाही. परंतु हे इतकं मोठं शिवधनुष्य हे पेलत असताना भाऊंनी फोन केला, आणि सुदैवाने एक कोणीतरी, म्हणजे एक अभिनेता, ज्येष्ठ अभिनेते असणार होते, परंतु काहीतरी प्रॉब्लेमला भाऊ म्हणले की असं आहे, तुम्ही येता का. आणि मी आलो आणि मी काम केलं, आणि आज या क्षणी इथे उभं राहिलेलं असताना जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण एकतर या सगळ्या मंडळींच्या सोबत मी या चित्रपटात आहे. त्या व्यतिरिक्त आपण म्हणू ना की जिथे पृथ्वी स्वतः थाळ बनून उभी आहे आणि सूर्यचंद्र त्या तेजाची आरती गात आहेत, त्या आरतीतला एक छोटंसं फूल, एक छोटंसं, शेवटी त्याचं निर्माल्य झालं तरी ते माझ्या देवाच्या चरणी, ते माझ्या राजाच्या चरणी जर अर्पण करता आलं तर किती सुंदर गोष्ट आहे. या कारकीर्द त्यांनी कास्ट केल्यावर सगळ्यांनी एका मिनिटात हो म्हटलं, मी काय नाही म्हणण्याची माहिती टाकली.
पण एक खरं जेंटलमॅन कोणी मला एक्झाम्पल द्यायची असेल कोणी जगात तुम्ही रितेशजींचं देतो. मी कायम मी सगळ्यांना म्हणतो की तो कोणी एवढा मला अहोशिवाय बोलत नाही, तर त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती, पण आय थिंक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक डेडिकेटेड सिनेमा होणं खूप गरजेचं होतं. आणि ज्या वेळेला मी रितेश ही ड्रीम खूप वर्ष घेऊन जगत होता आणि त्याचं पॅशन खूपच होतं आणि त्याच्या स्वप्नाचा एक भाग होणं हे माझं भाग्य समजतो मी. आणि आज ज्यावेळेला मी बघितलं ट्रेलर तर म्हटलं की टुमॉरो आय कॅन से विथ प्राईड आय एम पार्ट ऑफ दिस सिनेमा. आणि आउटस्टँडिंग ॲज अ डिरेक्टर म्हणून तो जेंटलमॅन येतो. माझ्यात आणि त्याच्यात म्हणजे वाटतं जमीन आसमानाचा फरक असेल हे इथे काम करणाऱ्या लोकांना माहिती असेल. पण ही इज अ थर जेंटलमॅन अँड अ वंडरफुल डिरेक्टर आणि मला खरंच खूप मजा आली. आणि आज ट्रेलर बघून ज्योती अ स्पेशल थँक्स टू यू फॉर बॅकिंग सच अ प्रोजेक्ट, फॉर बॅकिंग सच अ बिग ड्रीम. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू सर. सब्जेक्ट कुठे आपण कमी पडत नाही मराठीला. व्हॉट वी लॅक इज समवन विथ अ बिलीफ, आणि ते बिलीफ लोकांना रितेशने आणि ज्योतिजींनी दिलंय याचा मला आनंद आहे. आणि हा ट्रेलर बघून तर माझं नक्कीच मत आहे की हा सिनेमा छप्पर तोड कमाई करणार आहे. क्या तुमच्या तोंडात सगळं टाकलं. बमन इराणी इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बमन सरांसाठी. बमन सर, आपने रितेश सर के साथ बतौर को एक्टर अब तक बहुत सारी फिल्में की हैं, इसमें काम करना आपके लिए अलग कैसे था? नमस्ते एवरीवन, थैंक यू वेरी मच. पहले तो मैंने इस फिल्म के लिए मैंने हाँ ही नहीं बोला था. मुझे सवाल भी नहीं पूछा, सिर्फ डेट दिया गया था पहुंच जाना. क्यों नालायक? What are you doing on 30th? I'll send the address. मैं पहुंच गया. बोला मेकअप मत करके आना. बोला क्यों? मुझे बहुत ही 102 साल का एक पीर बाबाचा रोल है, तो अगर मेकअप करेगा तो यंग लगेगा. मुझे जैसे तू दिखता है बुढ़ा वैसे ही मुझे चाहिए. ऐसे कोई बोलता है कोई एक्टर को? तू बोला नहीं था? मैंने सिर्फ आपको ये कहा था कि जब आप फ्रेम में आते हो तो लगता है कि पिक्चर प्री हिस्टोरिक है. और ये भी बोला था एक बार कि नहीं, यू हैव टू डू द रोल क्योंकि यू आर द वन एंड ओनली पर्सन हु लिव्ड इन दैट ईरा. तुम जी के आए हो वहां से, तो आपको मतलब हिस्टोरिकल फैक्ट्स भी आपके पास होंगे. फर्स्ट हैंड एक्सपीरियंस. मतलब तू तो मतलब गाड़ी में क्यों आता है? तेरी तो आदत है चैरियट में आने का. ऐसे बात करता है मेरे साथ. मैं मजाक नहीं कर रहा हूँ, ये सब सच हुआ है. लेकिन ये रितेश का प्यार है, वो प्यार दिखाने का ये इसका तरीका है और सच है, ये सच भी है. I was alive. आज मेकअप लगा के मार के आया. दूसरी बात है, उसको मालूम नहीं कि मांजरेकर साहब हाँ जेंटलमैन आएगा. Means he does not love you as much as he loves me. क्योंकि मैं मजाक कर रहा हूँ. He is genuinely, he is माझा मुलगा है. I love him like my own son. I love him like my own son, but he talks to me as if I am his son. And आज मैं यहाँ बैठा था संजू के साथ with this great person and Jyoti sitting in front, और मैं देख रहा हूँ ये स्पेक्टिकल देख रहा हूँ. It's incredible. मतलब मैंने एक छोटी सी फिल्म बनाई और मुझे कितनी तकलीफें हुई थी वो पिक्चर बनाने में. ये स्केल पे हर एक शॉट, हर एक फ्रेम, हर एक oh my God, I feel so proud of you, my brother. I feel so proud of you. मतलब कोई मजाक का काम नहीं है. God bless you all of you. I'm so proud to be here, by the way. I'm very proud. Thank you everybody for this moment. Thank you for this moment. That was so sweet, Bhavan sir. Thank you so much. Nice meeting you पहले से. ह्याच्यात जेव्हा ती लाईन येते काय ना आमच्यासाठी somehow हे सगळे कलाकार आहेत, एक मातब्बर कलाकार आहेत. आम्ही राजेश बघतो, आम्ही जिजाऊस बघतो, आम्ही शहाजीराजेस बघतो. तेव्हा जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याचं
मुटका आणून दिला. आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी काही इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊंनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहास प्रेमी महाराष्ट्रातले तर सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचा निखिल असेल बाळूंबरोबर बोलत होतो. तो एक ऐकलेली ओळ आहे, कायम ऐकतो आपण. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो. कारण ऐकून वाचून बघतो ना खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटलं. आता हे रूप आठवून, तो प्रताप आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचंय, ही छोटी गोष्ट झाली हो. फार ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. तर तसं आमच्याकडे काही नाही. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे. त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलो आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, तुम्ही नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करतो आम्हाला वाटत होतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, ही कमी आहे, अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळ्यांनी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. My fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारला नाही. भावासारखे उभे राहिले. अभिषेक तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ 10 वर्षापासून सातत्याने ते साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम ह्याच्यावर कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जे पाहतात तसं मी का पाहू शकत नाहीये, परंतु प्रयत्न केले. बमन बमन सर असतील, अमोल सर, जितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ऍक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचाराल. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर,
तेच हो, एवढं प्रेम का माहित नाही, पण दिल्याबद्दल भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली आणि जे त्यांनी काम केले, खरं म्हणजे काय ना की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगल्या डिरेक्टर्सनी पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीम मधले सगळेच आहेत. चित्रपटाचं लेखन डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील, प्राजक्त देशमुख आणि हिंदीचे संवाद जयदीप यादव, या सगळ्यांची मेहनत. उर्वशी एडिटर असतील, संतोष सर सिनेमॅटोग्राफर, ऋषी मानुषी नॅफ कॉस्ट्युम, निखिल अपूर्वा, अडचणीच्या काळात त्यांना इतका त्रास दिला मी, पण हे जे भव्य दिवस सेट उभे त्यांनी केलेत. रोहन मापुसकर कास्टिंगचे असतील, मनोहर वर्मा जी ऍक्शन मध्ये आहेत, कधीही नाही सदैव तयार. मॅडिसन राज, अर्जुन इतोप आहेत, VFX उत्कृष्ट त्यांनी केलाय. वॉर्नर जय मेहता इथे आहेत, थँक्यू. आणि मेकअप टीम, कॉस्ट्युम, सगळे डिपार्टमेंट, मी विसरत नाही, आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्युम, सगळ्यांचे मी अत्यंत अत्यंत आभारी आहे. हे सगळं होत असताना जर अशी एक व्यक्ती असेल ज्याच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं, तर ती आहे जिनिलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं. स्वप्नाला काय असतं? पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कोणी दाखवला तर तो जिनिलियाने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरजेचं नसतं. मला वाटतं की खरंच हे स्वप्न जे पाहिलं आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सगळी ही संपूर्ण टीम याच्याकडून देवापुढे एक फूल ठेवल्यासारखं हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतो. आणि तुम्ही सर्व इथं आलात. सॉरी, मला असं इथे असं बोलायचं नव्हतं, परंतु We understand. We love you. थँक्यू. आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभारी आहे. जिनिलिया, थँक्यू. हम लोग यहाँ 100% मराठी सिनेमा को प्रमोट करने इसलिए जुड़े रहे. दूसरी बात, रितेश मेरा छोटा भाई है और वी गो बैक अ लॉन्ग वे विद आवर फादर्स टुगेदर. तो इसका बोलना मतलब एक लकीर हो गई थी मेरे लिए. बट आई रियली एंजॉयड वर्किंग इन द फिल्म. बहुत ही अच्छा रहा रिश्ते सब लोग. थैंक यू वेरी मच रितेश. दिस इज Gooseflesh. It's fantastic. It's the first time I saw the trailer. Congratulations, Jyoti, to Ritesh, Quiet. to Vaini, for making such a wonderful film. It is a matter of great pride for me to be a part of this film. जैसे संजू सर ने कहा, ये हमारे छोटे भाई हैं, and he just has to ask and we'll all show up. That is a great testimony of the kind of person that he is and what he means to all of us. To add to it, to be part of a film which has a higher meaning than just being a film. And I think the film that Ritesh and Jinelia and Jyoti have made is a lot more than just a film, it's an emotion. So I think nobody would have even thought about what they're doing, they just wanted to be a part of it. और मेरा भी ऐसा ही था.
It's a great honor to portray such a wonderful character and such a great character, and to be part of telling the story with Ritesh is a matter of great pride for me. And to do it in a Marathi film is unbelievable. मैंने आज तक a film of this scale देखा नहीं है in Marathi cinema, and I wish the entire team all the very best. कसं शिवाजी महाराज आहे ना, इतक्या आपल्या लहानपणी कुठलीही पिढी असो, आम्ही असो, आमच्या आधीची पिढी असो, आज 400 वर्षानंतर सुद्धा जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे की प्रत्येक माणसाच्या रक्तात सळसळतो. असा माणूस मला नाही वाटत पुन्हा होईल. असं व्यक्ती म्हणून आपण जर का त्यांच्याकडे बघितलं, त्यांना जर का देव आपण बघितलं तर मग सगळंच सोपं वाटतं, पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मग कळतं की हे अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही त्या माणसापुढे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असा सिनेमा होण्याची, करण्याची आमची न जाणो कित्येक वर्षांची गरज होती, इच्छा होती, ती या निमित्ताने आता पूर्ण होते. ते स्वप्न, त्यातला एक महाराजांच्या जीवनातला अतिशय खूप मोठं मोहीम, खूप मोठी एक दिवस तो आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एवढा मोठा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती ह्या दोघांनी, ज्योती मॅम यांनी हे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही सगळे असंच म्हणू की प्रयत्न केलाय. आणि ते कसं असतं माहिती का, महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला जे वाटेल ना त्यांनी ते त्यांच्या आयुष्यावर काहीतरी करावं. ज्याला जे वाटेल की त्याच्याबद्दल ना कोणी विचार पण करू नये की काय हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कुठलीही महाराजांच्या आयुष्याशी निगडीत कुठलीही गोष्ट असली ना, त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन, हा प्रत्येक भारतीय हा मला वाटतं ना सगळेजण आपोआप आपलं एकीकडे जे आपण असतो जगाच्या पाठीवर ते, आणि महाराज म्हटलं की त्या बाबतीत प्रत्येक जण अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय हात जोडले जातात. मग ते प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असो त्यामध्ये हात जोडूनच माणूस करतो. त्यामुळे ज्यांनी जेवढे प्रयत्न केलेत किंवा इथून पुढे सुद्धा करतील त्यांनी नक्की करावेत. हा आमच्या सगळ्यांकडून करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद असा आहे की आज बॉलिवूड मधील सगळेजण आज या सिनेमामध्ये आहेत. आणि महाराजांचा सिनेमा इतक्या मोठ्या पातळीवर रितेश भाऊंनी केलाय. याच्या खरं सांगायचं तर ही त्यांच्यासाठी पण एक मोहीम होती. लेकिन हाउ वाज दिस एक्सपीरियंस आपके लिए, कैसा था पूरा अनुभव? ॲक्च्युली नमस्कार, मी खूप इमोशनल आहे. सो I won't take too much time, but all I can say is thank you so much, everyone. Thank you for making this dream possible. Thank you. And thanks to everyone right here who's been my strength, from Sandeep, Nandita, the whole team, Rishi Manashi, Nikhil Kovle, Apurva, Prajakta, Urvashi, Dr. Rohan Mavaskar. I don't think this film can happen without all of you. Charwal, the entire direction team, the entire production team, art team, all our teams. So from the bottom of my heart, the posts, the marketing, the everyone, Chandani, Ayush, I'm sure I'm missing out all of you, but from the bottom of my heart, I just want to say thank you for helping us make this film, because you came in with all the positivity and all the love, and that's why it could be what it is. Thank you. The intent is correct, the purpose is correct, and correct लोग वही पर्पस में जुड़ जाते हैं और करेक्ट इंटेंट के साथ जुड़ जाते हैं तो रिजल्ट हमेशा बढ़िया होता है. भले ऑन पेपर it makes absolutely no sense and on paper it looks like you're a mad woman. तो मुझे mad woman बनना कबूल है. अगर हम ऐसे इंटेंट के साथ just look at संजू, अभिषेक,
Ajay, Atul, Vidya, I mean, Janelia, you know, everybody on the film who's standing on the stage as well as who's not standing on the stage. वही इंटेंट, वही पर्पस के साथ, वो कॉमन गोल के साथ वी हैव पंच्ड अबव आवर वेट एंड बाकी यू नो ऑडियंस के ऊपर है एंड आई एम श्योर